समीक्षा देशमुख। कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी राज ठाकरे ठाण्यात। वाढत्या तापमानामुळे पाणी पुरवठा करणारी धरणे आटली। रत्नागिरी शहरात सीएनजी गॅसचा तुटवडा, पर्यटकांचे प्रचंड हाल। आता पाहूयात सविस्तर बातम्या। ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 12 मे रोजी ठाण्यात येणार आहेत। यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट देऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत। यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मनसे कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत। राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना नरेश म्हस्के यांच्यावर ठाणे जिल्ह्याची विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती। त्यामुळे राज ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेल्या नरेश म्हस्केंनी ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून तिकीट मिळाल्यावर राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता। त्यामुळे प्रचारादरम्यान राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। वाढत्या तापमानाचा फटका रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाला बसला आहे। धरणाच्या पाणी साठ्यात घट झाल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय रत्नागिरी नगरपालिकेने घेतला असून 13 मे पासून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहरावर पाणी टंचाईचे संकट आले आहे। त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे। सुट्टीचा कालावधी सुरू असताना रत्नागिरीत आलेल्या लाखो पर्यटकांना सीएनजी गॅसच्या तुटवड्याचा फटका बसला असून सीएनजी पंपासमोर पर्यटकांसह रिक्षा व्यावसायिकांची लांबच्या लांब रांग पाहायला मिळत आहे। गॅसचा पुरवठा तुरळक होत असल्याचा खुलासा पंप चालकांनी केलाय। मात्र मे महिन्यात अनेक पर्यटक कोकणात येतात। त्यामुळे स्थानिक रिक्षा चालक आणि 4 चाकी वाहन व्यावसायिकांसाठी प्रवासी भाडे मिळण्याची संधी असते, परंतु सीएनजी धारक व्यावसायिकांना अपुऱ्या गॅसमुळे अडचण निर्माण झाली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन वस्तू, वास्तू आणि सोने खरेदी करतात। सध्या सोन्याचा भाव लाखोंवर पोहोचला असून सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा आहे। यामुळे यावर्षी ग्राहकांचा कल वाहन खरेदीकडे वाढला असल्याचं निदर्शनास येत आहे। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 68 वाहनांची विक्री झाली असून यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले। यात 31 दुचाकी तर 24 चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिली। ठाणे महापालिका क्षेत्रात दर शनिवारी राबविण्यात येत असलेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेमुळे स्वच्छतेबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। ठाणे शहरात 20 मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ज्या वास्तूमध्ये मतदान केंद्र आहे त्या सर्व वास्तू, त्यांचा परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत। आता पाहूया पुरातत्व विभागाबद्दलची विशेष बातमी। नाशिकच्या पेठ रोड भागात रामशेज किल्ल्यानजीक नवीन कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 1.5 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याच्या लाजिरवाण्या कृत्याबद्दल ठाण्याचे आमदार व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय केळकर संताप व्यक्त करून या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली। पुरातत्व विभागाने आतापर्यंत दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या तपासाची मागणी ही संजय केळकर यांनी केली। याबाबत गंभीर दखल घेऊन सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची सूचना प्रधान सचिवांना दिली। तसेच दोषी अधिकाऱ्याच्या इतर कामांचे व दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र तपास करण्याचे आदेश दिले आहेत। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।